महाराष्ट्र जलस्वयंपूर्ण करून पाण्याची समस्या कायमची दूर करण्याचं अभियान निर्णायक टप्प्यावर आलंय। समस्यांचा उहापोह करून उपायांची साधक बाधकता तपासून उपाययोजनांचा कृती आराखडा निश्चित करण्याचं काम वॉटर लॅब अंतर्गत पूर्ण झालंय। येत्या 5 वर्षात या उपाययोजना पूर्ण केल्यास जलस्वयंपूर्णतेचं स्वप्न प्रत्यक्षात येईल। यासाठी गरज आहे ती महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत या उपाययोजना नेण्याची आणि त्याच्या अंमलबजावणीचा आग्रह धरण्याची। सकाळ माध्यम समूहानं सर्वांसाठी पाणी हा एक व्यापक आणि सर्वसमावेशक असा विचार मनाशी बाळगून सर्व जल अभियान या उपक्रमास पाठबळ दिलंय। राज्यातील प्रत्येकाला सर्व प्रदेशातील, समाजातील, गटातील, स्तरातील जनतेला पाणी उपलब्ध व्हावं एवढीच अपेक्षा आहे। त्यासाठी आवश्यक सामाजिक कृतीला प्रोत्साहित करणं, तशी पूरक वातावरण निर्मिती करणं आणि सर्वसमावेशक आराखडा राबवणं आवश्यक आहे। यासाठी सर्व जल अभियान एक सर्वसमावेशक व्यासपीठ ठरणार आहे। या प्रयत्नांना फिनोलेक्स पाईप्सचा सहयोगही लाभलाय। सर्व जल अभियानांतर्गत निसर्गाचं सर्वात मोठं वरदान असलेलं पाणी हीच संपत्ती हा विचार प्रत्येकाच्या मनात रुजवायचा आहे। आपण सारे जण संपत्तीची जशी बचत करतो, संवर्धन करतो, त्याचप्रमाणे जलसंपदेचंही संवर्धन, रक्षण, विकास करण्याची गरज आहे। त्याचं मोल जाणूया, त्याचं रक्षण करूया, त्याचं संवर्धन करूया। जलस्वयंपूर्णतेचं ध्यास पर्व। महाराष्ट्र जलस्वयंपूर्ण करण्याचा सकाळचा निर्धार, पुढाकार। नियोजन मंडळ आणि मलेशियातील पेमांडू संस्थेसोबत नियोजनाचा पाया घातला। मुंबईत वॉटर लॅबचं आयोजन, पाण्याशी संबंधित सर्व घटक, प्रतिनिधींचा समावेश। 5 वर्षात महाराष्ट्र जलस्वयंपूर्ण करण्यासाठी लॅबमध्ये 32 उपाययोजना निश्चित। उपाययोजना राज्यभर पोहोचवण्यासाठी सक्रिय जनजागृतीसाठी जलदिंडीचं आयोजन। जलदिंडीच्या माध्यमातून जलस्वयंपूर्णतेसाठी एकवटणार जनमानस। सर्व जल अभियान महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी एक सकारात्मक आणि व्यापक बदलाचा प्रेरक प्रयत्न आहे। सरकार, उद्योग आणि स्वयंसेवी संस्था यांच्यासह सर्व जल अभियानांतर्गत अपेक्षित बदलाची प्रमुख जबाबदारी जनतेच्या हाती आहे। सर्वांसाठी पाणी उपक्रमासाठी हवं योगदान। सर्व जल अभियान पाणी प्रश्नावर समाजाला एकवटण्यासाठी आहे। याच निमित्तानं अष्टविनायकांचे आशीर्वाद लाभलेले संतुलन सुवर्ण आयुजल लोकांपर्यंत पोहोचवलं जाणार आहे। सर्व जल अभियानातील दिंडी जाईल त्या सर्व ठिकाणी, तसंच यात सहभागी होणाऱ्या मंडळांमध्ये ते बाटलीबंद स्वरूपात उपलब्ध असेल। या जलाचे 25 रुपये मूल्य देणगी म्हणून स्वीकारलं जाईल। यातून उभा राहणारा निधी मोहिमेचा खर्च वजा करून सर्वांसाठी पाणी या उपक्रमासाठी वापरला जाईल। पाणीविषयक उपक्रमांसाठी सकाळ माध्यम समूहानं यापूर्वीच 20 कोटी रुपयांचा निधी दिलाय। सकाळ माध्यम समूहानं जलस्वातंत्र्यासाठी महाराष्ट्रव्यापी जागर सुरू केलाय। जलस्वयंपूर्ण महाराष्ट्र आणि 2019 पर्यंत सर्वांना पुरेसं पाणी आणि नियमित पाणी पुरवण्याचा ध्यास घेण्यात आलाय। जलमंथनाने समारोप। जलदिंडी उपक्रमाचा समारोप 5 सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ओपन डे मध्ये होणार आहे। यावेळी वॉटर लॅबमधून तयार झालेल्या महाराष्ट्राच्या जलस्वयंपूर्णतेसाठीच्या उपक्रमांवर मंथन होईल। या कार्यक्रमात सर्वसामान्य नागरिकांबरोबरच सरकारी अधिकारीही सहभागी होऊन संवाद साधतील। आणखी 12 दिवसांनी गणरायाचं आगमन होतंय। सगळा महाराष्ट्र चैतन्य सोहळ्यात न्हाऊन जाईल। गणरायाचा उत्सव साजरा करताना भोवतालच्या प्रश्नांची जाणीव ठेवण्याची आपली परंपरा आहे। ती पुढे नेत सकाळच्या वतीनं महाराष्ट्र दुष्काळमुक्त व्हावा यासाठीच्या सर्व जल अभियानाची आणि यामध्ये राज्यातील प्रत्येक जणांना सहभागी होता यावं असं पहिलं पाऊल असणाऱ्या जलदिंडीची घोषणा करतोय। या अभियानामध्ये सहभागी होऊन आपलं राज्य पाण्याच्या प्रश्नापासून मुक्त करण्यासाठी आज कटिबद्ध होऊयात। पाऊस पडल्यानंतर पाण्याचा प्रश्न बासनात गुंडाळला जातो। दर उन्हाळ्यात पायपीट, दुष्काळात होरपळणाऱ्या कहाण्यांना सामोरं जावं लागतं। कधीतरी या दुष्टचक्रातून सुटणारा आपला महाराष्ट्र सर्वांना किमान आवश्यक तेवढं पाणी देणारा। हा महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा विचार का करू नये या भावनेतून गेली 1.5 वर्ष सकाळ माध्यम समूह प्रयत्न करतायत। 1.5 वर्षांच्या या वाटचालीत पाण्यासाठी माता भगिनींपासून ते जलतज्ञ, सरकारचे अधिकारी, राजकीय नेते, स्वयंसेवी संस्था अशा साऱ्यांसोबत काम केल्यानंतर आता या राज्याला दुष्काळापासून मुक्त करणं शक्य आहे हे स्पष्ट झालंय।
यासाठीच यंदाचा गणेशोत्सव राज्यात पाण्यासाठी सर्व घटकांना एकवटणारा ठरावा असा उपक्रम घेऊन सकाळ माध्यम समूह येत आहे. राज्यातल्या प्रत्येकाला पुरेसं पाणी मिळावं हाच सर्व जल अभियानामागचा उद्देश आहे. त्यासाठीच मंथन घडवणारी जलदिंडी गणेशोत्सवात अष्टविनायकांच्या स्थानांपासून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणार आहे. ही जलदिंडी दुष्काळ मुक्तीच्या उपायांचा, त्यातल्या आपल्या सहभागाचा जागर करत जाईल. गणेशोत्सवाचा जल्लोष सामाजिक दायित्वाच्या भावनेसह करण्याची प्रदीर्घ परंपरा असलेली राज्यातली गणेश मंडळही त्यात सहभागी होतील. राज्याच्या पाण्याच्या प्रश्नाला दिशा देणाऱ्या, राज्य पाणीदार बनवण्याची योजना घेऊन येणाऱ्या या उपक्रमात प्रत्येकानं सहभागी व्हायला हवं. दुष्काळ मुक्तीसाठीची दिशा शोधण्याची ग्वाही 9 मार्च 2013 रोजी सकाळ माध्यम समूहानं दिली होती. आता ही दिशा गवसली आहे. वॉटर लॅबमधून समोर आलेले निष्कर्ष आणि शिफारस केलेल्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी झाल्यास महाराष्ट्राचं चित्र बदलेल यात शंका नाही. सर्व जल अभियान आणि त्याची सुरुवात करणारी जलदिंडी याच प्रयत्नाचा भाग आहे. राज्यभर गणेश मंडळांना या प्रयत्नात सहभागाचं आवाहन करत आहोत. गणेशोत्सवात सामान्यांचे जगण्याचे प्रश्न पुढे मांडण्याची आपली परंपरा आहे. यंदा हीच परंपरा पाणी संपन्न महाराष्ट्रासाठी राबवूया. गणेश मंडळांसाठी पाण्यासाठी ठरवून दिलेल्या विषयांवर सकाळनं देखावा स्पर्धा जाहीर केली आहे. त्यात सहभागी व्हा. गणेशाचा उत्सव झोकात व्हायलाच हवा. त्यासोबतच ही ऊर्जा चांगल्या सामाजिक कामांसाठीही उपयोगी ठरू शकते. मंडळांनी आपल्या भागातील तळं, विहिरी स्वच्छ करण्यापासून एखादं गाव पाण्यासाठी आदर्श बनवण्यापर्यंतच्या कल्पना राबवल्या पाहिजेत. तसंच काही योजनाही दत्तक घ्यायला हव्या.